आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे। सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला आदरपूर्वक सांगतो, तुम्ही आम्हाला आड घालू नये ना 5000 लोकांची ही विनंती आहे, ना एक दिवसाची, त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आड घालू नये। त्याचं कारण हे लोक वाट लावायला येणार आहे मुंबईला, हे वापस जाणारे पण लोक आहेत, त्याच्यामुळे त्यांची इच्छा असेल त्यांना येऊ द्यावं, ते जाणारच आहेत वापस। कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं, तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं। आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याची, त्याचं काही टेन्शन नाही, सरकारला नाही, मला बी नाही। आम्ही आमचं सगळं शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले। एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या अटी शर्ती काढून टाकाव्या। आणि पोरांनाही माझं सांगणं आहे, तिसरी गोष्ट पुन्हा एकदा, लढताना फक्त संयमाने शांततेने लढा। काही लोक आपल्या आझाद मैदानाला गेले, काही जरी इकडे राहिले एखादा किलोमीटर भर, काय जे असेल ते मला नाही माहिती, थांबायचं, शिकायचं। हे गेले की परत तुम्ही येतात, तुम्ही गेले की पुन्हा ते येतात। आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही, हे मराठ्यांच्या पोरांना लक्षात ठेवा। किती संख्या, चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं, चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं। नुसतं धोंगड सारखा आरडाला ओरडाला आणि कशाला काहीच हाती नाही लागलं, समज खड्ड्यात गेला आणि तू बी इतक्या मुंबईपर्यंत तरफडत आलेला वायाला गेलं तू श्री, इतकं चाणक्य बुद्धीने खेळायचंय। पुन्हा पुढच्या काळात कधी पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे। भावनिक नाही, समोरच्या व्यक्ती तशा आडमुख्या, समोरचे सरकार तसं मराठा विरोधी, हिंदू विरोधी कारवाई करतात, त्यामुळे मी गोळ्या जडायला तयार आहे, पण हटायला मात्र तयार। आणि मला एक दिवस मान्य नाही, फडणवीस साहेबांनी तो विषय बदलावा, कायम द्यावं आणि मराठ्यांचे मन जिंकावे। आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला योग्य संधी आली, काल आम्ही त्यांचं कौतुक केलंय, परवानगी दिली तर त्यांनी परवानगी देऊन मराठे हे मुंबईत येऊन 29ला मला बसून वाटलं वापस जाणार आहे, त्यांना सगळ्याला येऊ द्यावं, ही पण दुसरी विनंती। आणि तिसरं की तुम्हाला योग्य संधी मराठ्यांचे मन जिंकायची, आरक्षण देऊ, की गरीब मराठा कधी उपकार विसरणार नाही। कारण काबाड कष्ट करून हा समाज इमानदार आहे, देणाराचे उपकार कधी विसरत नाही, अपमान करणारला कधी सोडत नाही, तो पण ह्योच मराठा। म्हणून आता अवमान न करता गरीब मराठ्यांच्या हक्काच्या ओबीसीतल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा, आता अपमान करू नये, ही फडणवीस साहेबाला विनंती आहे। धन्यवाद।